मंडळी, चला हवे उद्या फेम सागर कारंडेला चोरट्यांनी लाखोचा गंडा घातला आहे। मोहाला बळी पडल्यानं सागर कारंडेची तब्बल 61,83,000 रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी अभिनेत्यानं पोलिसांमध्ये धाव घेतली असून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर कारंडेला फेब्रुवारी महिन्यात व्हॉट्सअपवरती एका महिलेकडून इंस्टाग्राम पोस्ट लाईक करा आणि पैसे कमवा अशा आशयाचा मेसेज आला होता। एक इन्स्टा पोस्ट लाईक करण्याचे त्याला 150 रुपये मिळणार होते। घर बसल्या काम असल्यानं या मोहाला 45 वर्षीय सागर कारंडे बळी पडला। टेलिग्राम आणि इतर समाज माध्यमांवर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंक लाईक करायच्या आहेत असं त्याला सांगण्यात आलं होतं। या कामासाठी सागरला सुरुवातीला काही पैसे भरावे लागणार होते। ते पैसे कुठेही वापरले जाणार नाहीत असं त्याला सांगण्यात आलं होतं। यावर विश्वास ठेवून सागरनं सुरुवातीला 27 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती। सुरुवातीला सागरला 11,000 रुपयांचं कामही देण्यात आलं होतं। काही दिवसानंतर सागरनं वॉलेटमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वॉलेटमधील पैसे काढू नये, टास्क पूर्ण झाल्यावर ते मिळतील असंही त्याला सांगितलं गेलं होतं। त्याचबरोबर 100% टास्क पूर्ण करण्यासाठी आणखीन काही रक्कम भरावी लागेल असं म्हणत सागरला सायबर गुन्हेगारांनी आणखीन 19 लाख रुपये आणि त्यावर 30% कर भरण्यास भाग पाडलं। अशा प्रकारे अभिनेत्याकडून 61 लाख रुपये उकळण्यात आले। एवढे पैसे गुंतवल्यानंतरही कर चुकीच्या खात्यात जमा झाल्याचं सांगत सागरला आणखीन पैसे गुंतवण्यास सांगण्यात आलं। पैसे मिळत नसल्यानं आपल्याला फसवलं गेल्याचं सागरच्या लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसांमध्ये धाव घेतली। त्यामुळे मंडळी, असल्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, पैसे कमवण्यासाठी कुठेही पैसे भरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरती येणाऱ्या कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका, कोणालाही तुमच्या पर्सनल डिटेल्स सांगू नका।